आज सायंकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर 1 जवळ पार्क केलेल्या एका कारमध्ये जोरदार स्फोट झाला. स्फोटामुळे जवळील 3-4 वाहनांना आग लागली आणि जागेवरील लोकांमध्ये घाबराट पसरली. घटनास्थळी दमकळ, दळणवळण आणि पोलिसांच्या पथकांनी तत्काळ धाव घेतली. सुरुवातीच्या अहवालानुसार अनेक जखमी असल्याची माहिती आली आहे. काही मीडिया अहवालानुसार किमान 1 जण ठार झाला आहे, परंतु अधिकृत पुष्टी सध्या पोलीस तपासातून येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. घटनास्थळी 7 दमकल यंत्रणा रवाना करण्यात आल्या. तसेच दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि बम डिस्पोजल टीमही तिथे पोहोचल्या. परिसर कोठेही सुरक्षित करण्यासाठी आणि संभाव्य धोक्याची तपासणी करण्यासाठी परिसर सील करण्यात आला आहे. आमच्या पत्रकारांनी आणि साक्षीदारांनी सांगितले की अचानक जोराचा आवाज आला आणि लगेचच काळा धूर आकाशाकडे उठला. अनेकांनी पळ काढला. काही जणांना चेहऱ्यावर जखमा आणि स्मॉक इन्हेलेशनचे लक्षणे दिसली. लाल किल्ला हा ऐतिहासिक आणि संवेदनशील ठिकाण आहे. जवळच सरकारी इमारती आणि गर्दीचे ठिकाणे असल्याने अशा प्रकारच्या घटनांचा धोका जास्त गंभीर ठरतो. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी शहरभर हाय अलर्ट जारी केला आहे आणि इतर संवेदनशील स्थळांची तपासणी वाढवली आहे. आतापर्यंतच्या तपासात पोलिसांनी स्फोटाच्या नेमक्या कारणांचा अभ्यास सुरू केला आहे. या स्फोटाला अपघातामुळे पेटलेला गॅस किंवा इंधन ज्वलनाचं कारण असू शकते की काही किंवा तो वापरून केलेला स्फोट आहे, हे सांगणे आतापर्यंत शक्य नाही. बम डिस्पोजल टीम आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ ठळक ठिकाणांची आणि सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत आहेत. पोलीस आणि प्रशासनाने परिसरात तातडीने सुरक्षा वाढवली आहे. मेट्रोच्या काही मार्गांना किंवा स्टेशनच्या भागांना तात्पुरते बंद केले जाऊ शकते. नागरिकांनी अधिकृत मार्गांनी दिलेल्या सूचना पाळाव्यात, अफवा पसरवू नयेत असे आवाहन करण्यात आले आहे. भारताच्या इतिहासात वेळोवेळी काही ठिकाणी धक्कादायक स्फोट झाले आहेत. तरीही मोठ्या शहरांमध्ये, विशेषतः संवेदनशील जागांवरची सुरक्षा सतत राहते. अशा घटनांमुळे सुरक्षा नीतींवर प्रश्न उपस्थित होतात आणि आंतरिक सुरक्षा यंत्रणांना अधिक प्रतिसादक बनवण्याची गरज वाटते. जर तुम्ही लाल किल्ला किंवा संलग्न भागात असाल तर अधिकृत सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे वागा. सार्वजनिक वाहतुकीची अद्ययावत माहिती तपासा. जखमी किंवा धक्क्यात आलेल्यांना तातडीने जवळ असलेल्या अधिकाऱ्यांना सांगा. हिंगा किंवा घाई पडू नका आणि अफवा पसरवू नका.